आपल्याला आहे ना आपल्या कामात जर आहे ना न सांगता काहीतरी मदत झाली ना तर खूप भारी वाटतं. तसंच झालं इथं मी श्रेयांशला शाळेत सोडवून आणुस्तोवर आहे ना इथं आत्यांनी कपडे सगळे धुवून ठेवले होते. मग नुसतं वाळू घालायची बाकी होती. म्हटलं चला आता की माझं आहे ना खूप मोठं काम झालं, कारण मला त्यानंतर करायचं होतं दाल तडका. मग मला ते एकदम सोपं झालं. मग मी पहिल्यांदा आहे ना काय केलं, सगळे कपडे वाळू घातली आणि इथं दाल तडक्याची तयारी करायला लागले. आणि आहे ना किती तो टाईम लागतो. इथं मी आहे ना व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते, पण माझे अजून एकही सबस्क्रायबर वाढलेला नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना की अरे आपण जे काही करतो ना ते ना सगळं असं झटपट नाही, पण थोडंसं का होईना तरी वाढावं असंच मला वाटते. आणि इथं आहे ना जाऊ दे, म्हटलं चला आता आपण आपले प्रयत्न करत राहूया. ज्यांना आपले व्हिडिओ आवडतील ते नक्की आपल्याला सबस्क्राईब करतील. मग इथं मी आहे ना दाल तडक्याची सगळी तयारी करून एकदम सोपी रेसिपी आहे. म्हणजे तेल टाकलं, जिरं टाकलं, खडा मसाला टाकला, बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला, आलं लसणाची पेस्ट टाकली आणि चांगलं परतून दिलं. इथं लाल तिखट, हळद, मीठ आणि धना पावडर टाकून चांगलं उकळू दिलं. आणि इथं नंतर चांगलं उकळी आल्यानंतर त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ टाकायची आणि त्याला मस्तपैकी उकळी आणून द्यायची. आणि इथं तडक्यासाठी मी इथं बारीक चिरलेला लसूण आणि लाल मिरची टाकलेली आहे. मग मी ना एका पातेल्यामध्ये ते काढून घेतलं, म्हणजे कसं वरनं तडका द्यायला सुद्धा सोपं जातं. आणि अधूनमधून आहे ना मी इथं बघत होते की आहे ना कसला तरी ना मला बाहेर नाही एक आवाज आला होता. म्हटलं चला बघूया, कारण मांजर आहे ना आमची इथे मांजरे ना इतके फिरायला लागले ना आणि बाहेर जाऊन त्या कुंड्या पाडतात. मला आवाज आला म्हणून मी बघायला गेले तर ते खरंच तिथं मांजर होते. आणि मग काय तिला हाकललं आणि परत आले. मग इथं मी आहे ना मस्तपैकी माझ्या दाल तडक्याला असा तडका दिला आणि खरंच खूपच छान तडका झाला होता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, सबस्क्राईब नक्की